Hello, dear student. Good day everybody. सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रो, आपण मॅथमॅटिक्स फर्स्ट मध्ये जे 5वं चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी, संभाव्यता, याला सुरुवात केली आणि याचं आपलं 4थं लेक्चर आहे. लक्षात घ्या. आता आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरच्या अगोदर जर आपण थोडंसं पाहिलं, आपण 5.1 हा प्रॅक्टिस सेट पाहिला. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काही जे एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटच्या ज्या पॉसिबिलिटीज आहे, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज, किती शक्यता आपल्याला त्या ठिकाणी वर्तवता येतात ते आपण पाहिलं त्याच्यामध्ये. आणि मग जे रॅन्डम एक्सपेरिमेंट असतात, कॉईनचा असेल, डायचा असेल, किंवा कुठं व्हिजिट करायचं असेल, कार्डचा असेल, असे वेगवेगळे जे रॅन्डम एक्सपेरिमेंट असतात. आता हे रॅन्डम एक्सपेरिमेंट झाल्यानंतर आपल्याला त्याचा सॅम्पल स्पेस लिहावा लागतो. फार महत्वाचं आहे की पुढचे जे एक्झाम्पल आहे हे सगळे सॅम्पल स्पेसवरती डिपेंड असतात. लक्षात घ्या. आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला सॅम्पल स्पेस म्हणजे काय, नमुना अवकाश ज्याला म्हणतो आपण, हा नमुना अवकाश आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय सॅम्पल स्पेस? The set of all possible outcomes of random experiment is called as sample space. लक्षात घ्या. The set of all possible outcomes of random experiment is called as sample space. कोणतीही डेफिनेशन तुम्हाला परीक्षेला येणार नाही, पण त्याचा मिनिंग जो आहे तो मात्र आपल्या लक्षात आला पाहिजे की जो यादृच्छिक प्रयोग असतो, जो रॅन्डम एक्सपेरिमेंट असतो, त्याच्या शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात. परत एकदा पहा. जो यादृच्छिक प्रयोग असेल, जो रॅन्डम एक्सपेरिमेंट असेल, त्याच्या शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात. आता हे मराठी मीडियम मध्ये घेण्याचं कारण असं की आपल्याला 10वी चे मुलं सुद्धा जॉईन झालेले आहेत, म्हणून मी सेमी आणि मराठी असे दोन्हीही याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. जे सेमीचे मुलं असतील तर त्यांनी इंग्लिश मीडियमचं लक्षात घ्यावं, जे मराठी मीडियमचे असतील त्यांनी हे पाहावं. लक्षात घ्या. दी सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स, जे यादृच्छिक प्रयोगात असणाऱ्या सर्व ज्या निष्पत्ती आहे. फॉर एक्झाम्पल, इफ वी थ्रो अ डाय. आता डाय म्हणजे फासा आपण जेव्हा टाकतो त्यावेळेचे आउटकम कोणते आपल्याला माहिती, 1 to 6 डॉट, म्हणजे 1 पासून तर 6 पर्यंतचे कोणताही डॉट मिळू शकतो. ते जे आउटकम्स आहे, ती जी निष्पत्ती आहे, त्या सर्वांचा संच जो आहे, जसं आपण 9वीला तुम्ही सेट्स प्रकरण शिकले त्याच्यामध्ये तुम्ही मैरपी कौंस, ज्याला कर्ली ब्रॅकेट म्हणतो, या कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण ते अंक लिहायचो का, 1 डॉट 2 डॉट 3 डॉट असे 6 पर्यंत. तो जो रॅन्डम एक्सपेरिमेंट त्याला थोडक्यात सॅम्पल स्पेस असं म्हटलंय. आता हा जो सॅम्पल स्पेस आहे, नमुना अवकाश, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, नमुना अवकाश, तो कॅपिटल एस ने दाखवायचा किंवा हे जे साईन आहे याला ग्रीक साईन ओमेगा, असे दोन. तर जनरली ओमेगा ऐवजी आपण इथून पुढे यस या कॅपिटल अक्षराचा वापर करणार आहे. लक्षात घ्या. मीन्स इच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ॲज सॅम्पल पॉइंट. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण नमुना अवकाश लिहिणार, समजा एक डाय टाकली आपण, एक फासा टाकला, तर मैरपी कंसात लिहिणार आपण 1 डॉट 1, 2, 3, 4, 5, 6 असं लिहिलं. मग त्यातला प्रत्येक अंक जो आहे, फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, त्याला सॅम्पल पॉइंट असं म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजेच नमुना घटक, म्हणजे नमुना संचातील, नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात. आणि मग यस मधील एकूण घटकांची संख्या, नंबर ऑफ यस, इफ मीन्स दॅट इज दी एन इन ब्रॅकेट यस, मीन्स वाचन त्याचं कसं करायचं, नंबर ऑफ यस ने दर्शवायचं. मग तो जर शांत असेल तर शांत नमुना अवकाश. शांत याचा अर्थ मोजता येणारे घटक, आणि शांत नसणारे जे असतात ते अनंत असतात. लक्षात घ्या. बरोबर आहे. मग आता आपल्याला काही एक्झाम्पल्स जे आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट, ते रॅन्डम एक्सपेरिमेंट आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आता सिरियल नंबर दिला इथं पहा. रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणता एक्सपेरिमेंट आहे, सॅम्पल स्पेस हा कसा लिहायचा तो दिला, आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स मीन्स नंबर ऑफ यस. आता काही एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करून दिले. या ठिकाणी पहा. आता एक लक्षात येईल तुमच्या, पहिला जो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, 1 कॉइन इज अ टॉस, म्हणजे एक नाणं आपण टाकलं, 1 कॉइन इज अ टॉस. तुम्हाला प्रश्न काय लक्षात घ्या,
if one coin is a toss, write sample space and write number of years. म्हणजे सॅम्पल स्पेस लिहा, नमुना अवकाश लिहा आणि त्या नमुना घटकांची संख्या लिहा. आता वन कॉइन इज अ टॉस, सॅम्पल स्पेस कसं लिहायचं मी तुम्हाला सांगितलं. यस मीन्स नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस कॅपिटल यस ने आपण दर्शवतो म्हणून हा यस इथं दाखवला आपण. यस इज इक्वल टू, आपण जसा सेट लिहितो, संच लिहितो, तसं कर्ली ब्रॅकेट हा जो आहे हा मैरपी कंस आहे पहा. या कर्ली ब्रॅकेट मध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स लिहायचे. मग आता इथं आपल्याला माहिती आहे आउटकम किती आहे. कॉइन टॉस केल्यानंतर एक तर हेड असेल किंवा टेल असेल. देअरफॉर एच कॉमा टी आणि हा जो कर्ली ब्रॅकेट आहे तो कंप्लीट करायचा, लक्षात घ्या. मग आता नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती तुमचे मीन्स नंबर ऑफ इयर्स 1 and 2. Therefore number of years is equal to 2. Then second example, random experiment. 2 coins are tossed. जर आपण 2 कॉइन टॉस केले, if 2 coins are tossed, if we toss 2 coins, आता सॅम्पल स्पेस काय असेल त्याचा लक्षात घ्या. एस इज इक्वल टू, एक तर दोन्ही कॉइनचा आपल्याला हेड मिळू शकतो एच एच. आता 2 सॅम्पल पॉइंटच्या मध्ये कॉमा द्यायचा, लक्षात घ्या. मीन्स एच एच ही एक पॉसिबिलिटी असेल. दुसरी कोणती एच किंवा टी, म्हणजे पहिल्या कॉइनवर जर एच असेल तर दुसऱ्यावर टेल असू शकतो. तिसरी पॉसिबिलिटी काय, पहिल्यावरती टेल असेल तर दुसऱ्यावरती एच असू शकतो, म्हणजे काटा किंवा छापा. आणि चौथी पॉसिबिलिटी कोणती आहे, दोन्हींवरतीही काटा असू शकतो, टी टी. मीन्स एच 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 टी टी एच अँड टी टी. म्हणजेच याच्यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी नसणार आहे. मग आता नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू किती झाले पहा, 1 2 3 4. देअरफॉर नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू इथं किती लिहायचे, 4 लिहायचे. ओके, मीन्स नंबर ऑफ इयर्स किती आले, जसं एच टी नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू किती लिहिले, 2 लिहिले आपण. ओके. देन थर्ड एक्झाम्पल, 3 कॉइन्स आर टॉस्ड. जर आपण 3 नाणे टाकले, आता 3 नाणे टाकल्यानंतर सॅम्पल स्पेस कसा आहे लक्षात घ्या. आता हा कसा लिहायचा हा सुद्धा महत्वाचा आहे. जर तुम्हाला 3 नाणे टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस लिहायचा असेल तर सर्वात महत्वाचं 1चा आणि 2चा असा लिहून घ्यायचा. फार सोपे, मी तुम्हाला सांगतो कसा लिहायचा. आता इथं पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजे नंबर ऑफ इयर्स 8 येतात. आता हे जे आहे म्हणजे तिन्ही नाण्यांवरती छापे, पहिल्या 2वर छापा, एकावर काटा असं येते, लक्षात घ्या. मग कसं लिहायचं, हे पहा एच टी लिहून घेतला अगोदर, हे 4 लिहिले. मग हा जो एच आहे त्या दोघांना जोडा, एच एच एच, म्हणून पहिली पॉसिबिलिटी झाली एच एच. नंतर हा जो एच आहे एच टी ला जोडा, मीन्स एच एच टी. देअरफॉर एच एच टी. नंतर हा एच टी एच ला जोडा, मीन्स एच टी एच एच टी एच. आणि नंतर हा जो एच आहे हा टी टी ला जोडा, मग काय होईल, एच टी टी. देअरफॉर हिअर राईट वी एच टी टी. ओके, आता एचचं काम संपलं. आता हा टी घ्यायचा, मीन्स टी एच एच टी एच एच. देन टी एच टी टी एच टी, नंतर टी टी एच आणि टी टी टी. याच्यापेक्षा वेगळी शक्यता नसणार. म्हणून 3 कॉइन जेव्हा आपण टाकतो, आता मी जेव्हा आपण ऍक्च्युअली एक्झाम्पल फाळ्यावरती सॉल्व्ह करू तेव्हा तुमच्या जास्त लक्षात येईल. तर या 8 पॉसिबिलिटीज या ठिकाणी असतात. देअरफॉर नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू 8 लिहिलेले इथं, लक्षात घ्या. ओके, मीन्स 1 2 3 4 5 6 7 and 8. देन अ डाय इज अ थ्रोन. जर आपण फासा टाकला तर सॅम्पल स्पेस कसा आहे पहा, इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6. ओके, प्रत्येकामध्ये आपण काय केला, कॉमा दाखवला. मीन्स नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू किती झाले इथं मोजा आहे, 1 2 3 4 5 and 6. देअरफॉर नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू 6. ओके, आता हेच फक्त मराठी मीडियम मध्ये घेतलंय. म्हणजे एक नाणं फेकलं, मग छापा असेल किंवा काटा असेल, देअरफॉर नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू 2. आता इथं एक लक्षात घ्या, जरी मराठी मीडियमचे मुलं असतील फक्त हे मराठीत लिहायचं, 1 नाणं 2 नाणं 3 नाणे 1 फासा. पण हे जे लिहिताना हे तुम्हाला अशाच पद्धतीने टी टी एच एच नंबर ऑफ इयर्स हे सगळं इंग्रजीतच तुम्हाला लिहावं लागेल, इंग्रजी मीडियमच्या मुलांसारखं. फक्त तुम्ही नमुना अवकाश म्हणणार, कंसात यस तुम्हाला म्हणावंच लागेल, नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ इयर्स म्हणावं लागेल तुम्हाला. पण मग आता 1 नाणं टाकलं एच टी नंबर ऑफ इयर्स 2. 2 नाणे टाकले 1 2 3 4. देअरफॉर नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू 4. नंतर 3 नाणे टाकले
नंबर ऑफ इयर्स 8 आला, एक फासा टाकला, नंबर ऑफ इयर्स किती आले, 6 आले. ओके. देन नेक्स्ट 2 डायस आर थ्रोन. आता फार महत्वाचं आहे, 2 डायस आर थ्रोन जेव्हा आपण 2 डाय टाकू. आता 2 डाय जेव्हा आपण टाकतो एका वेळेला, तर पहिल्या डायचा नमुना अवकाश आहे 1 ते 6 अंक, दुसऱ्या डायमध्ये 1 ते 6 अंक असतात. फार सोपे ते लिहायचं. आता इथं 36 प्रकार तयार होतात, लक्षात घ्या. काय करायचं, 1 2 3 4 5 6 एका लाईन मध्ये असे 6 अंक लिहून द्यायचे. 1 2 3 4 5 6. पहिला इथं कर्ली ब्रॅकेट द्यायचा आणि शेवटी द्यायचा, पण प्रत्येक मध्ये एक आपले जे स्मॉल कंस आहे ते स्मॉल कंस या ठिकाणी द्यायचे. आता इथं कसं केलंय पहा, 1 2 3 4 5 6. आता पहिला जो एक आहे त्याला 1 2 3 4 सलग जोडून द्यायचे. असे पहा, पहिल्या एकला जर 1 जोडला, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 मीन्स 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. ओके. नंतर 2 आहे इथं पहा, दुसऱ्या लाईन मध्ये घेतलेलं. या 2 ला परत 1 2 3 4 6 जोडायचे. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. ओके. नंतर हे 3 आहे, 3 ला 1 2 3 4 5 6 जोडायचे. मीन्स 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. ओके. नंतर हा जो 4 आहे, या 4 ला 1 to 6 अंक जोडा. 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. नंतर 5 ला जोडा. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. आणि शेवटचा 6 जो आहे त्याला हे जोडा. मीन्स 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. आणि हे टोटल जर आपण काउंट केले, 1 2 3 4 5 and 6, 1 2 3 4 5 and 6 म्हणजे 6 into 6 किती, 36. म्हणजेच नंबर ऑफ इयर्स किती होतात, 36 होतात. लक्षात घ्या. आणि लिहायला खूप सोपं आहे ते. तुम्हाला याचा सॅम्पल स्पेस लिहायला येईल. मी तुम्हाला सांगितलं, पहिला इथं कर्ली ब्रॅकेट घ्या, शेवटी घ्या, आणि मध्ये स्मॉल ब्रॅकेट घ्यायचे. 1 2 3 4 5 6 अंक असे उभे लिहून घ्या, आणि एकाला 1 2 3 4 5 6 जोडा, दुसऱ्याला 1 2 3 4 5 6 जोडा, 4 ला जोडा, 5 ला जोडा, 6 ला जोडा. तुमचा नमुना अवकाश सॅम्पल स्पेस या ठिकाणी तयार होतो. मीन्स 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6, 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 असे 6 1 6 2 6 3 6 4 6 5 and 6 6. Okay. The next experiment, random, that is a card is drawn from a pack of bearing numbers from 1 to 25. म्हणजे 1 ते 25 अंक लिहिलेली कार्ड आहेत. एक कार्ड आपण रॅन्डमली काढलं. मग आता याचा सॅम्पल स्पेस कसा लिहिणार आपण, इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4. पुढचे नंबर लिहायची गरज नाही, फक्त इथं कॉमा द्या, डॉट डॉट करा, आणि शेवटचा आपला अंक किती, 25. म्हणजे याचा अर्थ 1 ते 25 अंक आपण क्रमाने लिहिलेले आहेत. याचा अर्थ असा होतो, समजा 1 ते 10 असतील तर 1 2 3 4 आणि डॉट डॉट करून शेवटी 10 लिहा. 1 ते 50 असतील तर 1 2 3 4 डॉट 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 शेवटी 50 लिहा. 1 ते 100 असतील तर शेवटी 100 लिहा. या पद्धतीने आता 25 पर्यंत कार्ड दिले, म्हणून 1 2 3 4 डॉट डॉट आणि 25. देअरफॉर नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू किती, 25. ओके. आता 2 फाशी आपण टाकल्यानंतर नंबर ऑफ इयर्स 36 आपण वर पाहिला. हे मराठी मीडियम मध्ये दिलं फक्त. नंतर 1 ते 25 अंक लिहिले, तर इथं 25 हा तुमचा नमुना अवकाश येतो. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर आपल्या लक्षात आलं असेल की सॅम्पल स्पेस कसा लिहायचा, नमुना अवकाश आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, नमुना घटकांची संख्या कशी लिहायची, ही आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिली. ओके. तसंच आता पुढे पहा, कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड्स. म्हणजे 1 ते 52 पत्त्यांचा जो कॅट आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ इयर्स इथं 52 लिहावं लागेल. मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की चौकट, इस्पीक, बदाम, किलवर, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये एक एक यक्का असेल, दुरी असेल, तिरी असेल, चौक असेल, बरोबर आहे. असे 10 अंक. नंतर गुलाम 4, 4 राण्या, 4 राजे, असे एकूण किती होतात, 52 पत्ते होतात. लक्षात घ्या. म्हणजे 4 एके, 4 दुऱ्या असतील, 4 तिऱ्या असतील, असे 10 पर्यंतचे अंक, 4 गुलाम, 4 राण्या, 4 राजे, असे एकूण किती झाले, ते 52 झाले. लक्षात घ्या. जसे 52 नंबर ऑफ इयर्स या ठिकाणी येईल. ओके. थँक्यू.